छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कोळघर येथील एका शेतकऱ्यास रस्त्याच्या कडेला राष्ट्रीय पक्षी मोर जखमी अवस्थेत आढळून आला। या मोराला पुढील उपचारासाठी वन विभागाने ताब्यात घेतले आहे। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कोळघर येथील शेतकरी ज्ञानेश्वर उकरडे आणि भास्कर इंगळे यांना कोळघर ते वाकुळणी प्रवासादरम्यान राष्ट्रीय पक्षी मोर रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत आढळून आला। यावेळी त्याच्या पोटाला मोठी जखम दिसून आली। त्यांनी जखमी मोराला उपचारासाठी तातडीने बदनापूर तालुक्यातील वाकुळणी या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले असता पशुधन विकास अधिकारी डॉक्टर स्मिता बाईस आणि सहाय्यक के.ए. मुर्मे यांनी जखमी मोरावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार प्रथम उपचार केले। वनपाल श्रीमती रेखा दुंडगू यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती दिली। काही वेळानंतर वनरक्षक एस.जे. शिंगारे, सहाय्यक वनरक्षक गणेश म्हस्के, वैजनाथ शिंगारे यांनी आपले कर्तव्य बजावत पशुवैद्यकीय दवाखान्यातून जखमी मोरास ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी जालना येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय प्रादेशिक या ठिकाणी घेऊन गेले। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून पाण्याच्या शोधात मोरांची भटकंती वाढत असते। अशातच एखाद्या शेतातील काटेरी कुंपणाला अडकून मोर जखमी झाला असावा असा अंदाज पक्षीप्रेमी व्यक्त करत आहेत। जखमी मोरावर आवश्यक ते उपचार करून काही दिवसात त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात येईल अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी के.डी. नागरगोजे यांनी दिली आहे। दोन शेतकऱ्यांनी भ्रमणध्वनीद्वारे आम्हाला माहिती कळवली की राष्ट्रीय पक्षी मोर हा जखमी अवस्थेत इथे आढळला आहे। तरी ताबडतोब येऊन याच्या उपचारासाठी यावे। तर इथं हजर होऊन पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 वाकुळणी येथे याचा उपचार करून पुढील उपचारासाठी जालना येथे घेऊन चाललो आहे आणि ताब्यात घेतला आहे। जनार्दन उकरडे, राहणार कोळघर। आमच्या शेताच्या बाजूला रस्त्याच्या कडेला एक जखमी अवस्थेत मोर दिसला आणि त्याला तातडीने आम्ही पशुवैद्यकीय दवाखाना वाकुळणी इथे घेऊन आलो। इथून सनी वन खात्याच्या माणसाला फोन केले आणि ते आल्यानंतर इथून सनी जालना इथे घेऊन गेले। प्रतिनिधी सोपान कोळकर, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।